मी काय म्हणते, बेंद्राला तुमच्याकडे पण धपाटे बनवले जातात का हो? आमच्या इकडे तर आवर्जून बनवले जातात. चला तर मग कसे बनवायचे ते सांगते. तर त्यासाठी काय घ्यायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, भरपूर असा लसूण घ्यायचा, 1-1.5 चमचा जिरे घ्यायचे, त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या आणि त्या अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यानंतर परात घ्यायचं, परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, हे सर्व पीठ चाळून घ्यायचं. त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. 1 चमचाभर ओवा चोळून घ्यायचा हातावरती, ते घालून घ्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पीठ अगदी व्यवस्थित घट्ट, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, अशा पद्धतीनं मळून घ्यायचं. त्यानंतर गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आणि एका कॉटनच्या रुमालावरती इथं दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित धपाटे थापून घ्यायचे. धपाटे थापून झाल्यानंतर 4-5 ठिकाणी होल पाडायचा, म्हणजे आपले धपाटे व्यवस्थित भाजले जातील. त्यानंतर तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये धपाटा टाकून घ्यायचा, वरून थोडंसं तेल सोडायचं आणि धपाटा अलटी-पलटी करून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. दोन्ही साईडून धपाटे व्यवस्थित भाजून घ्यायचं. तो धपाटा भाजते तोपर्यंत माझा दुसरा धपाटा थापून झालेला आहे. त्यानंतर वरून एकदा तेल सोडायचं आणि तोही दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करून भाजून घ्यायचा. अशा पद्धतीनं आपले धपाटे सर्व बनवून झालेले आहेत. आम्ही महाराष्ट्रीयन असून सुद्धा आमच्याकडे कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. तुमच्याकडे कोणता बेंदूर असतो कमेंट करून नक्की